नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे काश्मीरच्या संदर्भामधलाच आपला विषय आहे. तो म्हणजे आपला विजय वडेट्टीवारांनी जे काही तारे तोडलेले, तारे नाही तोडले, जो कचरा वेचलेला आहे त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. म्हणजे मागे मी म्हटलं विजय वडेट्टीवार कोण आहेत हे मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या माणसाला काँग्रेसमध्ये सुद्धा किंमत नाही. म्हणजे ते ब्रह्मपुरी जिथून ते निवडून येतात तेवढे काय असेल ती पण काय फार मोठ्या मार्जिननी नाही, 13,000 मार्जिननी ते मात्र कन्सिस्टंटली निवडून येतात. पण बाकी विजय वडेट्टीवारला किंमत काय? सारथीमध्ये तर त्यांना अगदी टपल्या मारून, आणखीन असं टिचक्या मारून, कानाखाली टिचक्या मारून वगैरे असं त्यांना हाकलून दिलेलं आहे सारथीमधनं. म्हणजे मला हाकलून द्या अशी म्हणायची परिस्थिती आली होती. आणि आज हे विजय वडेट्टीवार हे म्हणजे कसं बघा तुम्ही, विजय वडेट्टीवारच्या कडे बघा तुम्ही, आणि ते जेव्हा बोलतो रॉ करून काय, त्यावेळीस ते विजय वडेट्टीवार म्हणजे ते जाफराबादी वाटतात. एकदम असा सुजलेला चेहरा रॉ काय, म्हणजे ज्याला त्या माझ्या माहितीप्रमाणे ब्रह्मपुरी तो त्यांचा जो कॉन्स्टिट्युन्सी आहे ती सोडली तर त्यांना कुठेही हे नाही. म्हणजे मी मागे म्हणलो तर पुणा मुंबईमध्ये तरी त्यांना कोणी ओळखतं का, तर मला इवन नागपूरमध्ये सुद्धा त्यांनी कोणा ओळखत असेल असं मला वाटत नाही. आणि हे विजय वडेट्टीवार काश्मीरच्या आतंकवाद्यांवर बोलतात, जाफराबादी विजय वडेट्टीवार. आता हे जाफराबादी विजय वडेट्टीवार जेव्हा काश्मीरच्या आतंकवाद्यांवर बोलतात की त्यांना वेळ असतो का, हे असतो का, म्हणजे यांचे आणि आतंकवाद्यांचे काही संबंध आहेत का? की आतंकवाद्यांना वेळ आहे की नाही हे यांना येऊन सांगतात किंवा यांना विचारून ते करतात? हा म्हणजे काँग्रेस तर म्हणजे आज जे काही काँग्रेस करतं आहे हे सगळं काँग्रेस देशाच्या विरोधातच करतं आहे. म्हणजे जो काही चायनाशी पॅक्ट आहे हे आहे. पण आपण ते विषयांतर करायला नको, पण विजय वडेट्टीवारवरच कॉन्सन्ट्रेट करायला पाहिजे. विजय वडेट्टीवारांचं आज ऐकतंही कोण? म्हणजे ते कोणाच्या सांगण्यावरनं बोलतात एवढं हे मलाही कळत नाही. कारण कसं आहे की आत्ता जे कोण काँग्रेसचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत सपकाळ साहेब, तर हे सपकाळ साहेब त्या विजय वडेट्टीवारांनी काही स्टेटमेंट केलं, जाफराबादी विजय वडेट्टीवारांनी जे काही स्टेटमेंट केलं त्याच्यावर त्यांनी काही स्टेटमेंट पण दिलं नाही. किंवा जे काय म्हणतात त्याला प्रस्थापित काँग्रेसी आहेत महाराष्ट्रातले जे जरी हरले असतील तरीसुद्धा त्यांना या जाफराबादी विजय वडेट्टीवारपेक्षा जास्ती हे आहेत, ते गप्प आहेत सगळे. पण हे जाफराबादीच विजय वडेट्टीवार फार बोलायला लागले, कारण त्यांना त्या राहुल गांधीला खुश करायचं आहे. राहुल गांधीला खुश करून ह्यांना विरोधी पक्ष नेतेपदसुद्धा मिळणार नाही. आणि विरोधी पक्षाचं नेतेपद म्हणजे कसं की ते जेव्हा विरोधी पक्षाचे नेते जरी होते त्यावेळीसुद्धा त्यांची त्या शोलेमधल्या आसरानीसारखी परिस्थिती होती. तिथे निदान आधे उदर तरी होतं. इथे कोणीच नाही त्यांच्या मागे बघितलं तर कोणी कधी त्यांना सपोर्ट पण केला नाही. म्हणजे जेव्हा हे विरोधी पक्ष नेते झाले यांच्या एकनाथ शिंदेच्या वेळेस, त्यावेळेस इकडनं जेव्हा फडणवीस त्यांना शाब्दिक चपराक मारायचे फटाफट, त्यावेळेस यांना मागे कोणी डिफेंड करायला पण नाही. म्हणजे अगदी यांचे जवळचे नाना पटोले ते पण कधी त्यांना हे करताना, म्हणजे हा मार खातोय तर सगळेजण कसे मार खातोय अशा पद्धतीने. आणि या विजय वडेट्टीवारांना महाराष्ट्राच्या इतिहास भूगोलाचं हे नाही, तिथे काश्मीरवर कुठे बोलायला गेले. त्यातून सगळ्यात जास्ती लोक काश्मीरच्या ह्याच्यामध्ये गेले ते आपले मराठी माणसं गेले. 8 जण महाराष्ट्रामधले गेले, 27 पैकी 8 जण महाराष्ट्रातले आहेत. त्याच्यातले 2 आमच्या पुण्याचे आहेत, 3 डोंबिवलीचे आहेत, बाकीचे मुंबईचे आहेत. काय ह्या जाफराबादी विजय वडेट्टीवारांचं कोणी ह्या लोकांना भेटायलासुद्धा गेलं नाही. आता माननीय पवारसाहेब त्या बाबतीत एकदम हे आहेत की ते जाऊन या जगदाळे, आणखीन पुण्यातले जे जगदाळे, आणखीन हे होते काय म्हणतात गंगोटे होते, त्यांच्याकडे जाऊन भेटून आले. काय या विजय वडेट्टीवारांना तर कोणी ह्या बाबतीत चर्चा करायला दिल्लीत काय मुंबईत सुद्धा बोलवत नाही, किंवा नागपूरमध्ये सुद्धा यांना कोणी या बाबतीत चर्चा करायला बोलवत नाही. पण स्वतःचं काहीतरी फुशारकी दाखवायची आणि स्वतः असं ते जाफराबादी तोंडावर पडायचं, काय त्याला काही म्हणजे कशाला तुम्ही म्हणजे महाराष्ट्राने याचा निषेध करायला पाहिजे की हा महाराष्ट्राचा अपमान करतोय म्हणून. म्हणजे हे खरंच मराठी आहेत का, किंवा असा
हा मला पडलेला सगळ्यात मोठा हे आहे. काय म्हणजे काय आहे, म्हणजे माझं विजय वडेट्टीवारांना ओपन चॅलेंज आहे की ते जे हिंदीमध्ये जे बोललेले आहेत सगळं उनको टाईम होता है क्या, आणि ते ठीक आहे, त्यांचा एक मुद्दा होता की सिक्युरिटी फोर्सेस करत काय होते. मी विजय वडेट्टीवारांना सांगू इच्छितो की अमित शहांनी त्या ऑल पार्टी मीटिंगमध्ये सांगितलं की चुका घडलेल्या आहेत, हे मान्य केलेलं आहे. जेव्हा बाटला हाऊस झालं त्यावेळेस ह्याच जाफराबादी विजय वडेट्टीवारांचं सरकार होतं तिकडे याच्यामध्ये दिल्लीमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला. आपलेच मराठी शिवराज पाटील त्यावेळेस तिथे होम मिनिस्टर होते. त्यावेळेस तर ते कपडे बदलत होते. त्यांनी कधी जबाबदारी घेतली, कधी राजीनामा दिला. लात मारून बाहेर काढलं त्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला. फक्त ते कसं आहे, ते शिवराज पाटील तर स्ट्रॉंग माणूस होता आहे म्हणून त्याला हे केलं. पडला तरी त्याला वरती मंत्री केला. यांना पडला तर यांना घरीसुद्धा कोणी भेटायला जाणार नाही. असे हे जाफराबादी विजय वडेट्टीवार. आणखीन यांनी काश्मीरवर बोलावं. आज एवढे बॉम्बस्फोट झाले त्या मनमोहन सिंगच्या काळामध्ये, त्यावेळेस हे विजय वडेट्टीवारांचे सगळे होम मिनिस्टर करत काय होते? कधी कोणी स्वतः जबाबदारी घेतली? विजय वडेट्टीवारांनी सुद्धा स्वतः जबाबदारी घेतली का जेव्हा त्यांना सारथीमध्ये अपयशी म्हणून हाकलून दिलं? अपयशी म्हणून हाकलून दिलं, आणि ते पण कसं, असं टिचकी मारून. इतकी तर यांची ही विजय वडेट्टीवार. आता या जाफराबादी विजय वडेट्टीवारला मला एक सांगणं आहे की विदाऊट सिक्युरिटी त्यांनी जगदाळे आणि गणबोटेंच्या घरी जाऊन त्यांना तिथे जाऊन सांगावं की तुम्ही बोलतायत हे खोटं आहे. विदाऊट सिक्युरिटी त्यांनी डोंबिवलीला त्या जोशी, लेले आणि मोने यांच्या घरी जाऊन सांगावं की तुम्ही बोलतायत हे खोटं आहे, विदाऊट सिक्युरिटी. आणि मार न खाता त्यांनी परत यावं. चला, त्यांनी जाऊन सांगावं, मी सगळे मीडियाची लोकं पाठवतो, आणि मार न खा, आणि त्यांनी तिथे जाऊन बोलावं. आणि तो जो काय त्याच्यानंतर तिथून आल्यानंतर कर्नालला तो नेव्हीचा माणूस मारला गेला, किंवा त्या कलकत्त्यामध्ये त्या बाईचा नवरा गेला, काय तिथे जाऊन त्यांनी जिवंत परत यावं, विदाऊट सिक्युरिटी जायचं. हे आमदार असताना तुम्ही सिक्युरिटी घेऊन जाल काय, पण असं जाऊन दाखवा, आणि तिथे जाऊन हे शहाणपणाचे बोलून दाखवा, त्या आतंकवाद्यांची बाजू घेऊन दाखवा. खरे हिंमतवान असाल ना तुम्ही तर जाऊन बोलून दाखवा तुम्हाला विजय वडेट्टीवार. नाही तुम्हाला जाफराबादला त्यांनी पाठवलं ना तर नाव सांगणार नाही. त्यामुळे या जाफराबादी विजय वडेट्टीवारांनी जास्त बोलावं नाही. त्यांना काँग्रेसमध्ये सुद्धा किंमत नाही आहे. म्हणजे विदर्भातल्या काँग्रेसमध्ये वाली सुद्धा त्यांना विचारत नाहीत. म्हणजे त्यांना आहे तिथून सगळीकडनं त्यांना काँग्रेसवाले हाकलूनच देत आहेत, किंवा त्यांना जे काय ते कोणाच्या सांगण्यावरनं बोलत आहेत, किंवा ते स्वतः डोकं चालवून बोलत आहेत, ते तरी नीट बोलावं त्यांनी. आज त्यांना जेव्हा अशा टपल्या मारल्या जातात तेव्हा हे काँग्रेसचे जे आत्ता जे प्रस्थापित काँग्रेसी लोक आहेत महाराष्ट्रातले, ते टाळ्या वाजवतात की बरं झालं याला वाजवला म्हणून. आणि हे कसं आहे की ते काय म्हणतात त्याला, आपण लहानपणी जेव्हा माकडाचे खेळ बघत होतो, घे काठी फिर असा, की कसे ते फिरायचे, तसं यांना सांगितल्यावर हे बडबड बडबड करायला लागतात, मग स्वतःच मार खातात काय. आणखीन यांचं हे जे बोलतात यांना पाठिंबा सेंटरमधनं पण कोणी नाही देत. माझं विजय वडेट्टीवारांना, जाफराबादी विजय वडेट्टीवारांना मला एक सांगणं आहे की त्यांनी सिक्युरिटी न घेता ह्या डोंबिवली, आणखीन पनवेल, आणखीन ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला पुण्यामध्ये, हे सगळी सुशिक्षित वस्ती आहे, तिथे जाऊन त्यांनी हे त्या लोकांना घरी जाऊन सांगावं. मग बघा त्यांचं काय होतं. खरे विजय वडेट्टीवार तेवढे हे असतील ना, तेवढे नाही आहेत, ते पुचाट आहेत, ते दिसायलाच जाफराबादी आहेत. आलं का लक्षात? नाही तर खरे उस्मानाबादीच आहेत ते. त्यामुळे जाफराबादी विजय वडेट्टीवारांनी
विचार करून बोलावं आणि करावं. तर मी सांगतो तसं डोंबिवली, पनवेल, आणखीन पुण्यात येऊन हे बोलून दाखवावं. आणि त्याच्यानंतर जगले वाचले तर कर्नालला जाऊन तिथे जाऊन मग ते पण दाखवतील त्यांना काय काय ते. आज एवढंच. धन्यवाद.